तर राज्य मागासवर्ग आयोगाकडून राज्यभरातील मराठा व खुल्या प्रवर्गातील आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणाचं सर्वेक्षण सुरू आहे। हे सर्वेक्षण 7 दिवसात पूर्ण करायचं आहे, मात्र अवघ्या 7 दिवसात हे पूर्ण होणार का असा प्रश्न निर्माण झालाय। कारण एका प्रगणकाला 200 सर्वे म्हणजे घरांचं सर्वेक्षण करायचं आहे। एका दिवसात प्रत्येकाचे 20 ते 22 एवढेच सर्वे होत आहेत। पहिल्या दिवशी झालेल्या सर्वेतून ही बाब समोर आली असून सर्व प्रगणक यामुळे चिंतेत आहेत। याबाबतचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी। आपण नेमका हा सर्वे कसा सुरू आहे, यामध्ये काय प्रश्न आहेत हे सर्व जाणून घेऊयात। याच्यामध्ये कंटिन्यू ऑप्शन पासून सुरुवात होते आणि इथून आपण पहिला प्रश्न तुम्हाला विचारतो। तुमचं नाव सांगा। पद्मीनबाई सूर्यभान शिंदे। पद्मीनबाई सूर्यभान शिंदे। सूर्यभान शिंदे। शिंदे। हाँ, पद्मीनबाई सूर्यभान शिंदे। जात मराठा। मराठा कुणबी, मराठा तेली, मराठा आरमारी, तेली. मराठा साळू यापैकी काही नाही। नाही, मराठाच। मराठा। इथला साकला प्लॉट हाँ, फक्त। हाँ। आधार कार्ड आहे, आहे। नंबर आहे आधार कार्डचा। हाँ, दिलं ना तुमच्याकडे, दिलं ना। हो। दिलं तर। हाँ। 21 आपल्याला काही कुटुंबाचे प्रश्न आहेत। त्याच्यामध्ये पहिला प्रश्न मूलभूत माहिती आहे, दुसरा कुटुंबाचे प्रश्न आहेत, आर्थिक स्थिती, कुटुंबाची सामाजिक माहिती आणि कुटुंबाचं आरोग्य। तर आपण कुटुंबाचे प्रश्न विचारू तुम्हाला। तुम्ही जे घर राहता ते घर कच्चं आहे, मातीचं आहे, कसं घर आहे? कच्चं आहे। मातीचं। दगडी विटाचं आहे? हो। विटाचं। साधंच बांधलेलं। साधं बांधलेलं घर। साधंच। काय वाटतंय, एकूण काय अडचणी येत आहेत? तुमचा पहिल्या दिवसांचा अनुभव काय होता? राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीनं हा जो सर्वे केलेला आहे हा अतिशय महत्त्वाचा सर्वे आहे आणि शासनाच्या या धोरणानुसार आम्ही सर्वेसाठी निघालेलो आहोत। परंतु याच्यामध्ये हे जे ॲप आहे आमच्या स्वतःच्या मोबाईलवर आम्हाला करायचं आहे। जर याच्या बदल्यामध्ये आम्हाला जर टॅब देण्यात आला असता तर मोठं एक झालं असतं आणि याच्यामध्ये जे प्रश्नावली आहे ते जवळपास 182 कॉलम भरायचे आहेत एका कुटुंबाचे। ते अत्यंत महत्त्वाचे कॉलम आहेत आणि त्याच्यातून त्या 5 प्रकारची माहिती गोळा करून आपण तो आयोगाकडे कळवत आहोत आणि याच्यामध्ये जे अडचणी आहेत ते सर्व्हर पूर्ण सर्वे झाल्याच्या नंतर पेंडिंगमध्ये सिंक्रोनाइज अनसिंक्रोनाइज म्हणून पडत आहे। तर त्याच्यासाठी देखील वेळ लागतो आहे आणि एका कुटुंबाला जवळपास 40 ते 45 आपल्या मिनिटं वेळ आपल्याला लागतो आहे। ही सगळ्यात मोठी अडचण या ठिकाणी। निर्धारित वेळेत हे सर्वेक्षण पूर्ण होणार का? कारण ज्या काही अडचणी आहेत, जो काही वेळ लागतोय, हा वेळ कमी पडतोय असं या प्रगणकांचं म्हणणं आहे। कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।